7 जागांवर आग्रह आहे, काय सांगाल, काय पक्षाची भूमिका? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये 2 टप्प्यामध्ये ही बोलणी होते. आमच्या समन्वय समितीचे नेते भाजपचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे यांच्या बैठका पार पडत आहेत. त्यानंतर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी असे एकत्रितपणे निर्णय घेणार आहेत. म्हणून आता जागा वाटपाच्या चर्चेमध्ये काय घडलं, काय मागणी केली यावर कोणतंही भाष्य करणं उचित होणार नाही. या संदर्भामध्ये अखेरला जागा वाटप कशी झाली, कोणत्या जागा मिळाल्या, कोणत्या जागा सुटल्या या संदर्भात हे तिन्ही नेते जॉईंटली प्रेसमध्ये किंवा त्यापैकी कोणतरी प्रेसमध्ये या संदर्भात घोषणा करेल. तीनच जागा देण्यात येते, तुमची 5ची मागणी आहे, 7ची आज सगळ्या बोलणी चालू आहेत. असं डावललं जातंय, काय मिळतंय नाही मिळतंय हे प्रश्न आता उपस्थित होत नाहीत. जोपर्यंत अंतिम बोलणी होत नाही तोपर्यंत या सगळ्या विषयाला काय चर्चेला कोणताही अर्थ नाही. पण 7 जागावर जे आहे ते तुमची शिवसेना ठाम आहे, तडजोड करणार नाही सुद्धा माहिती आहे. आता यावर भाष्य करणं योग्य नाही. पण तुमच्या अनेक जागांवर भाजप दावा करते. बोलणी चालू आहे. आता तो कोण कुणावर दावा करतोय, कोण शिवसेना कशावर दावा करते, राष्ट्रवादी कशावर दावा करते, ह्या सगळ्या चर्चा आहेत. या चर्चेचा अंतिम निर्णय येऊ द्या ना. आताच त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं पुन्हा सांगतो की ते योग्य नाही. संभाजीनगरच्या जागेसाठी अतुल सर आग्रही आहेत, मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलेलो आहे. पुन्हा तोच प्रश्न येतोय की मी पहिले तुम्हाला सांगतोय की या सगळ्या जागा कोणत्या मागायच्या, कोणत्या सोडायच्या याचा निर्णय वरिष्ठ नेते जेव्हा घेत आहेत त्यावेळेला आता कोण काय मागतं याच्यावर चर्चा करणं योग्य होणार नाही. बच्चू कडू तुमच्याकडे आले, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिक होता, घरी बोलावून मी त्याला मंत्री केलं, ही माझी चूक झाली. आणि हे विधान त्यांनी ज्यावेळेस काही प्रहारचे कार्यकर्ते त्यांच्या पक्षात प्रवेश केला तेव्हा बोललेले आहे. पूर्वी काय घडलं, कसं घडलं, त्याचे कारण काय होते हे सर्व उद्धव ठाकरेंना बी माहिती आहेत आणि बच्चू कडूंनाही माहिती आहे. म्हणून आता ते मागचं उकरून आता नव्यानं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मला वाटतं त्या अशा वक्तव्याला आत्ताच्या घडीला कोणताही अर्थ उरलेला नाही. महायुतीत फूट पडेल असं काही बोलू नका, मित्र पक्षांना एकत्र ठेवत सरकार चालवायचंय असं एकनाथ शिंदेंनी तुम्हाला सांगितलं, स्पेशली असं काय? राष्ट्रवादी संदर्भामध्ये मी जे काही विधान केलं होतं की संपर्कात आहेत वगैरे, तर त्याचा अर्थ आमचा समन्वय आहे असं मी म्हणलो होतो, परंतु त्याचा त्यांनी गैरअर्थ घेतला. निश्चित मला काल एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की महायुतीमध्ये असताना कोणत्याही पक्षाच्या बद्दल आपण बोलू नये. महायुतीमध्ये त्यामध्ये वाद होईल किंवा त्यांचे गैरसमज होतील असं विधान करून आपल्या आपसमध्ये कोणत्याही वादविवादाला संधी देऊ नये असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या आदेशाचं मी पालन करणार आहे. सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होते, लोकांचा आक्रोश पाहायला मिळतो. एकतर टंचाई आणि खास करून ही टंचाई आपल्याच भागात दिसते. मुंबई, पुणे, नागपूर सुटलंय त्यातनं. हे बघा, भुजबळ साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की 1 महिन्याचा स्टॉक आहे. तरी काही ठिकाणी जे काही स्टॉक करण्याचा प्रयत्न करतायत, उद्या डिझेल मिळेल की नाही, उद्या पेट्रोल मिळेल की नाही यासाठी जे काही रांगा लागत आहेत, मला वाटतं त्याच्यावर सुद्धा थोडासा कंट्रोल आला पाहिजे. हे नक्की आहे की ज्यांना आवश्यक आहे आणि मुळामध्ये सर्वात जास्त जी निकड आहे डिझेलची ती शेतकऱ्यांना आताच्या घडीला आहे. त्यांना डिझेलचा पुरवठा हा पूर्णपणे झाला पाहिजे यासाठी सरकारचा प्रयत्न जरूर राहील. परंतु टाकीच फुल करून ठेवायची असं जे काही लोकांचं किंवा आणखीन वेगळा स्टॉक करायचा असं केल्याने इंधनाची टंचाई जाणवते. काही प्रमाणात निश्चित टंचाई आहे आणि ते टंचाई दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा सरकार आपल्या पद्धतीने करत आहे. पालकमंत्री महोदय, जिल्हा प्रशासनानं असा आकडा दिला आहे 2580 किलोलीटर एकूण साठा आहे. त्यातला 1272 विक्री झालाय आणि शिल्लक 1308 किलोलीटर उपलब्ध आहे असं म्हणतात. मग हे असं असेल तर मग एवढ्या रांगा ड्राय असं का होतंय? आता हे लोक काही ठिकाणी पॅनिक झालेले आहेत, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. पेट्रोल उद्या मिळेल की नाही, डिझेल मिळेल की नाही हे त्यांना असं थोडा शंका येते, म्हणून हे रांगा लागलेल्या आहेत. परंतु मला वाटतं पॅनिक होण्याचं तसं काही कारण नाही आहे. सांभाळून आपलं डिझेल वापरलं तर मला अडचण येईल, आता तरी अशी परिस्थिती नाही आहे.
राष्ट्रवादीच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी तुमच्यावर टीका केली आहे. त्या संदर्भात की संजय शिरसाट यांचा तरी पक्ष टिकणार आहे का, तुमचा सुद्धा पक्ष संपणार आहे? संजय राऊतच्या टीकेला मी महत्त्व देत नाही आणि आमचा उभाटा निश्चित होणार नाही. उभाटाची जी अवस्था आहे ती त्यांनी पाहावी. आमच्या पक्षाची गती आणि आमच्या पक्षाचा असलेला आताचा रेकॉर्ड एकदा विद्वान असल्यामुळे त्यांनी डोळ्याखालून घालावं. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेना हा 2 नंबरचा पक्ष राहिलेला आहे आणि शिवसेना आणखीन मजबूत करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या, श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आता महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला प्रत्येक तालुक्या वाईज आमचे सर्व पदाधिकारी, आमचे नेते, आमचे आमदार, आमचे खासदार सर्वजण पक्षवाढीसाठी प्रयत्न करतात आणि त्याची मोहीम आपल्याला महाराष्ट्रभर पाहायला सुद्धा मिळेल. या सगळ्या प्रकरणावरनं तुम्ही जे भूमिका घेतात सातत्यानं राष्ट्रवादी पक्षाच्या बाबतची, त्यातनं तुम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे तुमच्या पक्षप्रमुखांनी सुनावलं अशा प्रकारची बातमी आहे. सुनावलं नाही तर एकनाथ शिंदे हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि एखादं वाक्य माझ्याकडून जर चुकून निघलं किंवा माझ्याकडून काही चूक झाली तर ते दुरुस्त करणं किंवा मला समज देणं हे एकनाथ शिंदे साहेबांचा असलेला अधिकार आहे. त्या अधिकाराला सुनावलं, खडसवलं, फटकारलं अशा शब्दात आम्ही घेत नाहीत, तर तो आम्ही त्यांना आदेश मानतो आणि त्या आदेशाचं पालन करतो. यापुढे तुम्ही राष्ट्रवादीवर किंवा इतर पक्षावर बोलणार नाही? जेव्हा जशी परिस्थिती येईल त्यावेळेला त्या शिंदे साहेबांना विचारून योग्य तो निर्णय घेतला जाईल. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नंदनवन निवासस्थानी गेलेले आहे आणि तिथे त्याच जाणार आहे. तर तुम्ही 6 जागेवर ठाम आहात असं कळते, काय नेमकं? मी आता याच्या पूर्वी सुद्धा सांगितलं की आता हे जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत या संदर्भामध्ये फायनल स्टेजला चर्चा होणं अपेक्षित आहे. 25 तारखेपासून फॉर्म भरण्याची तारीख आहे आणि म्हणून अशा वेळेला लवकरात लवकर यावर तोडगा निघावा, याच्यातलं जागा वाटपाचं हे सर्कल हे पूर्ण व्हावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि म्हणून हे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही युती होईल आणि महायुतीमध्ये सर्व जागा ह्या लढल्या जातील. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून काँग्रेसने जे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली, महागाई मॅन असा उल्लेख त्यांचा. काँग्रेसकडे आता कोणतेही मुद्दे नसल्यामुळे नसलेल्या काहीतरी अडचणी ज्या लोकांसमोर आणाव्यात पण सहकार्य करायचं नाही. पेट्रोल डिझेलची टंचाई ही काही अंशी का होईना जगामध्ये सर्वीकडे झालेली आहे. भाववाढ ही जगामध्ये झालेली आहे आणि अशा वेळेला आपले नागरिक जे पॅनिक होत आहेत त्यांना समजवण्याचा, त्यांना धीर देण्याचा ही वेळ आहे. म्हणून काँग्रेस पेट्रोल टाकून आणखीन तो भडका उडवण्याचा प्रयत्न करते, त्याची आम्ही दखल घेत नाही. भडका पहिलाच उडालेला आहे. ग्रामीण भागात आपण जर बघितलं तर रात्रभर शेतकरी त्या पेट्रोल पंपावर चोखतायत, एका डिझेलच्या कॅनीसाठी 2-2 दिवस थांबतायत. ही खरंच परिस्थिती आहे. सरकारचे तुम्ही जबाबदार मंत्री आहात, खरंच येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेल संपणार आहे कसं? शेतकऱ्यांना काय? मी पहिल्यांदा सांगितलं की शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं अडचण जी आहे ती शेतकऱ्यांची आहे. हा मोसम जो आहे या वेळेला शेतकऱ्याला डिझेलची अत्यंत आवश्यकता आहे. या 8-10 दिवसामध्ये शेतीची मशागत असेल, इतर कामं असेल, जर ते पूर्ण झाले नाही तर शेतकऱ्याच्या हाताचं वर्षभराचं पीक जाईल. म्हणून शेतकरी चिंतेत आहे. तो डिझेल मिळवण्यासाठी रात्रभर जागतोय ते यासाठी की त्याला वाटतं की नाही, मला माझं जे उदरनिर्वाहाचं साधन आहे, जी शेती आहे, ती जर मी पिकवली नाही तर मी उपाशी मरेल. आणि या धास्तीपोटी आज शेतकरी तिथं आहे. म्हणून शेतकऱ्याची काळजी घेणे सरकारचं काम तर आहेच आहे आणि आम्ही सर्वजण म्हणजे सरकारमध्ये मी असेल का आणखीन सर्वजणच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आणि शेतकऱ्यांना कुठे डिझेल कमी पडू देणार नाही असं मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं. आता काँग्रेसवर टीका केली पण भाजपचं एक विधान आहे की पेट्रोल पंपावर ज्या रांगा लागत आहेत त्या सगळे काँग्रेसवाले लावत आहेत म्हणे आम्हाला बदनाम करायचं. नाही, त्याच्यावर मी बोलणार नाही. काँग्रेसवाले लावत आहेत की आणखी कोण लावत आहेत यावर भाष्य करण्यापेक्षा लोकांची अडचण आपण समजून घेतली पाहिजे, ती दूर केली पाहिजे. विकास लवांडेबाबत सोप्या सुरू असं म्हणतात की विकास लवांडेसाठी आम्हाला लढावं लागेल. ज्यांच्यावर हल्ला झाला ते जेलमध्ये आहेत, ज्यांनी हल्ला केला ते बाहेर आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. तपासामध्ये काय आलंय, FIR काय नोंद झालाय, त्याच्यामध्ये कुणाला गुन्हेगार ठरवलंय किंवा आरोपी ठरवलंय हे पोलीस सांगू शकतात.
म्हणून जोपर्यंत एफ आय आरची कॉपी बाहेर येत नाही किंवा एफ आर लोकांना दाखवले जात नाही तोपर्यंत असे विधानं करून कोणी कुणाला मारलं हे ठरवणार आपण नाही, तर ते यंत्रणा ठरवते आणि ते यंत्रणेने जर चूक केलं असेल काम तर सरकार निश्चित त्याच्यावर कारवाई करेल. खरातांकडनं खूप पैशांची आता वसूल म्हणजे ईडी घुसली आहे त्याच्यामध्ये आणि एकाच दिवसात जवळपास 14 कोटी 15 कोटी रुपयापर्यंत जप्त करण्यात आलं. इतकं सगळं खजिनाच आता खरातांकडे सापडतं त्याचं चित्र आहे. खरातांचा खजिना एका दिवसात 14-15 कोटी रुपये आता ईडी जप्त करताय. इतकी माया खरातांनी समोरली आहे. खरातांना पहिल्या दिवशी ज्या दिवशी अरेस्ट झाली आणि 2-3 दिवसामध्ये त्याच्या संदर्भामध्ये जे जे काही गुन्हे समोर यायला लागले त्याच वेळेला मी सांगितलं होतं की हे खरात प्रकरण अत्यंत गंभीर आहे, गांभीर्याने घेण्यासारखं आहे आणि त्याची लिंक आता कुणाकुणाशी जॉईंट होते त्यावर सर्व अवलंबून आहे. 14 कोटी रुपये मिळाले, आणखी काय मिळेल हे येत्या काही काळात दिसेल. 10 गुन्हे त्याच्यावर आतापर्यंत झालेले आहेत. आता याच्यानंतर सुद्धा काही गुन्हे त्याच्यावर नोंदवण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पुढे आणखीन काय काय घडेल हे पाहणं थोडं उत्सुकतेचं असणार आहे. साहेब, नीट पेपर फुटी प्रकरणातील संशयित आरोपी शिवराज मोटेगावकर यांनी जे ते लातूरमध्ये मेडिकल कॉलेज बांधलं होतं, मात्र ते अनधिकृत आहे, त्याला परवानगी नाही म्हणून प्रशासन कारवाई करण्याची तयारी आहे. मोटेगावकरांनी ज्या पद्धतीने आपला पसारा वाढवला होता, ज्या पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांची म्हणजे त्यांना लुटलं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि अशा प्रकरणामध्ये तो जेव्हा अडकला आहे, आता इलिगल असलेलं त्याचं बांधकाम तर पाडल्या जातील, परंतु अशा प्रकारे किती मोठा गैरव्यवहार त्याने केला आहे हे सुद्धा लवकर उघडकीस येईल. म्हणून मोटेगावकर सारखे अनेक क्लास चालक आता या प्रकरणामध्ये अटकल्या जातील. कांग्रेस ने सर नरेंद्र मोदी साहब को जो है एक उपाधि दी है महंगाई मैन नाम से. उन्होंने ये कहा है कि पेट्रोल 9 दिन में 5 रुपए बढ़ा दिया है, कभी तो जनता के भले के बारे में सोच लो, कब तक पूंजीपतियों का फायदा करते रहो. राहुल गांधी हमेशा ख्वाब में जीते हैं. विरोधी पक्ष नेता के तौर से उन्होंने ये देखना चाहिए कि ईरान का, अमेरिका का, इजराइल का जो वार चल रहा है, इस वार के संदर्भ में अपने भारत को ही नहीं तो देश भर के, जग भर के लोगों को इस कठिनाई का सामना करना पड़ता है. तो सभी को क्या ही मैन बताएंगे, पेट्रोल मैन बताएंगे? ऐसा नहीं होता. ऐसी जब परिस्थिति आती वो टाइम अपने को, देशवासियों को थोड़ा संभल के उससे लड़ना चाहिए और ये लड़ने का काम देश के सभी नागरिक भी कर रहे हैं. इसलिए कुछ दिनों की जो महंगाई है ये कभी न कभी तो कम हो ही जाएगी. मराठवाड़ा रीजन में डीजल की किल्लत के काफी सारे वीडियो सामने आ रहे हैं. खासतौर पर किसान जो है बुआई होने वाली है, उसके लिए भी डीजल काफी जरूरी है, तो वो भी उस लाइन में लगे हुए दिख रहे हैं, काफी परेशान दिख रहे हैं. देखो ये हंगामा, ये जो पीरियड है, मौसम जो है, तो ये किसानों के लिए बहुत ज़रूरी है. यहाँ किसानों के लिए डीजल मिलना अगर अभी नहीं मिला या तो उनको खेती के काम नहीं हुए तो साल भर का उनका अनाज का पीक उनके हाथ में से जाएगा. इसलिए वो पैनिक है. सरकार ने इसकी दखल ली है और किसानों को प्रायोरिटी से डीजल देना ये सरकार की प्राथमिकता है. इसलिए किसान के साथ ये सरकार खड़ी है और उनको डीजल देने के लिए पूरी तैयारी फिर कर रही है. नीट एग्जाम लीक में जो है बच्चे ने आत्महत्या कर दी थी, उस पर कॉकरोच जनता पार्टी के अभिजीत दीपके का कहना है कि नीट एग्जाम पेपर लीक में गवर्नमेंट का फेलियर हुआ है और जो एजुकेशन मिनिस्टर है उनके ऊपर एक्शन लेना चाहिए. देखो, नीट पेपर के बारे में जो आरोपी है सबको गिरफ्तार करने की मुहिम सरकार की तरफ से चलाई जा रही है. बहुत सारी पार्टियों की कुछ डिमांडें होती है. सरकार ने उसका गंभीरता से लिया है. अब इसके ऊपर क्या क्या डिसीजन लेना है ये पंतप्रधान मोदी जी लेंगे. और लेकिन महाराष्ट्र में जो क्लास चलाते थे उसके ऊपर कड़ी कार्रवाई की जा रही है. उनको अरेस्ट किया जा रहा है. उनकी प्रॉपर्टी कहाँ का क्या क्या किया है ये सब जब्त करने की कार्रवाई भी जल्दी शुरू होगी. धन्यवाद.